कशी सुरुवात झाली? वयाच्या 5व्या वर्षी तर आमच्या घरात हम्म, गाण्यांच्या तालमी व्हायच्या. हम्म. म्हणजे लहानपणापासूनच गायनाची तिथं प्रॅक्टिस व्हायच्या घरात घरात. कोण वाजवायचं? घरात माझे बाबा वादक होते, हा. आमची आत्या रोशन सातारकर, हम्म. महाराष्ट्रात मध्ये तिचं नाव आहे. हम्म, ती सुद्धा आमचा रियाज घ्यायची म्हणून. हम्म. आणि आमचे बंधू पण आहेत, ते सुद्धा ढोलकी वादक आहेत. पण मग ते वाजवत असताना तुम्ही त्यांच्या शेजारी जाऊन बसायचा? हो, मी आधी ऐकायची. काय झालं, हा. एक दिवशी मी टीव्हीवर बघितलं हम्म, की मला ती ढोलकी वाजवतीये. हम्म. तर मी माझ्या बाबांना सांगितलं की ती ढोलकी वाजवू शकते तर मी का नाही. म्हणजे हे तुझं काम नाहीये. हम्म. मग तुम्हाला बायका ढोलकी वाजवत नाही, हा पुरुषच वाजवतात. वाजवतात. अच्छा, म्हणजे हे जे बांधून आधीच ठरवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या विरोधात तुम्ही जाऊन एक तुमचा वेगळा प्रवाह तुम्ही सुरू केला. हो. वयाच्या मग कितव्या वर्षी तुमच्या हातात ढोलकी आली? वयाच्या 13व्या वर्षी. मग वडिलांनी शिकवली? हो, वडिलांनी शिकवली. हा हा. आणि तुमच्या आत्या पण तुम्हाला मार्गदर्शन हो, करायला? मार्गदर्शन करायच्या. त्यावेळेला दमदम आदम ते सह्याद्री दूरदर्शनवर दूरदर्शनवर लागायचं. तिथे मला पहिल्यांदा चान्स आमच्या आत्याने दिला. अच्छा. हो. मग तिथे ऑडिशन वगैरे होती? नाही, डायरेक्ट सात संगतीला मला बसवलं हा. तिथे. एखादी लावणी येऊ कशी तशी मी नांदायला. हा हा. त्यांची म्हणजे famous लावणी. लहानपणीच तुम्ही टीव्हीवर गेलो? हो. म्हणजे घरात वडील आहेत, आत्या आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही पुढे गेलात. हो. त्यावेळेस मग बाहेर कार्यक्रम करायचा का? बाहेर तशी परवानगी नसायची, कारण घरातलाच आमचा ग्रुप असायचा. हम्म. स्वतःचा तमाशा होता. त्याचं काय कार्यक्रमाचं नाव वगैरे? रुक्मिणी उर्फ रोशन सातारकर लोकनाट्य तमाशा हा, म्हणून मग त्या ऑर्केस्ट्रा पण असायचा त्यावेळेला. हा. पण स्वतःचाच ग्रुप असायचा आमचा. त्याच ग्रुपमध्ये तुम्ही जाऊन कला सादर करायचं, हो, बाहेर नाही कुठे? हो. त्यावेळेला एवढी परवानगी नसायची मला. हम्म.